केंद्रात जाऊन ईव्हीएम मशीन फोडली. मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण. गडचंदूर नगरपालिका निवडणुकीत एका मतदाराने नगारा चिन्हाची बटन दाबली असता भाजपच्या कमळ चिन्हाचे लाईट लागल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या मतदाराने मतदान केंद्रातच ईव्हीएम मशीन जमिनीवर पटकून फोडून टाकल्याची घटना सायंकाळी आज 5:20 सुमारास घडली आहे. या प्रकारामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान संतप्त मतदारांनी भाजपा निषेधाच्या घोषणा देत अशा पद्धतीने निवडणुका होत असतील तर काय फायदा? या देशात लोकशाही जिवंत आहे का? असा प्रश्न निवडणूक अधिकाऱ्यांना केला. गडचंदूर येथे सकाळी 7 वाजल्यापासून नगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली. 3 प्रभागातील मतदान केंद्रावर सकाळी शांततेत मतदान सुरू झाले होते. मात्र त्यानंतर ईव्हीएम मशीनमध्ये अचानक बिघाड झाल्याने काही वेळासाठी मशीन बंद करण्यात आली. त्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांची मोठी रांगच लागली. दरम्यान त्यानंतर पुन्हा सुरळीत मतदान सुरू झाले. संतापलेल्या दुर्गे याने ईव्हीएम मशीन फोडल्या प्रकारामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला. यावेळी मतदान केंद्रावर तैनात पोलिसांनी सर्वप्रथम दुर्गे यांना ताब्यात घेतले. मात्र आपला काहीच गुन्हा नाही, ईव्हीएम मध्ये नगारा चिन्हाला मत दिल्यानंतर कमळाचा लाईट लागला, हा प्रकार योग्य नाही. येथे अशाच प्रकारे मतदान झाले आहे, त्यामुळेच अशा पद्धतीने संताप व्यक्त केल्याचे दुर्गे यांनी सांगितले. हा सर्व प्रकार सुरू असताना मतदान केंद्रावर मतदानासाठी एकत्र आलेल्या संतप्त मतदारांनी भाजपा मुर्दाबाद अशा घोषणा देत भाजपचा निषेध केला. तसेच हा प्रकार इतरही मतदान केंद्रावर झालेला आहे असेही सांगण्यात आले. या घटनेनंतर मतदान केंद्रावर मोठा हंगामा व गोंधळ सुरू झाला आहे. मतदान केंद्रावर लोकांनी गर्दी केली असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांनी सर्वच मतदान केंद्रावर तपासणी करावी अशी मागणी केली आहे. ईव्हीएम मशीन फोडल्यानंतर ती मतदान केंद्रावर तशीच पडून होती. या घटनेमुळे मतदान केंद्रावरील अधिकारी घाबरले आहेत. या प्रकरणी कुणी काहीही बोलायला तयार नाहीत. गडचंदुरात बोगस मतदान. गडचंदूर येथे एका बूथवर मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदाराचे आधीच मतदान झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. त्यानंतर या मतदान केंद्रावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक 4, अनुक्रमांक 71, खोली क्रमांक 3 या मतदान केंद्रावर एकूण 892 मतदार नोंदविलेले आहेत. याच केंद्रावर गडचंदूर येथील मतदार संतोष जगन्नाथ टोंगे यांचे मतदान आधीच झाले होते. टोंगे मतदान केंद्रात पोहोचताच आपले मतदान झाले आहे असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यानंतर नियमानुसार त्यांच्याकडून छापीव मतपत्रिकेद्वारे टेंडर वोट मतदान घेण्यात आले. माझ्या मतदानाचा हक्क हिरावण्याचे काम निवडणूक विभागाने केले आहे. लोकशाही व्यवस्थेत अशी गळचेपी अत्यंत चिंताजनक आहे असे टोंगे यांनी सांगितले. आम्ही त्यांचे बॅलेट पेपरवर मतदान करून घेतले आहे. पुढील कार्यवाही निवडणूक आयोगाच्या स्तरावर करण्यात येईल असे स्पष्टीकरण झोनल अधिकारी दीप्ती तेलंग यांनी सांगितले. त्यामुळे मतदान केंद्रावर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट.